नमस्कार. मॉड्यूल 2 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण पहिल्या मॉड्यूलमध्ये हे पाहिलं, की हेरिटेज लँग्वेज लर्नर्स म्हणजे नक्की कोण? आपले विद्यार्थी त्यांना अशा हेरिटेज लँग्वेज लर्नर या टर्मिनॉलॉजीने का संबोधलं जातं? आणि त्यांना मराठी भाषा वापरण्याच्या मीनिंगफुल किंवा त्यांच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत पर्पजफुल अपॉर्च्युनिटीजची का गरज आहे? तर ह्या प्रकारे भाषा शिकवण्यासाठी अनेक भाषा पद्धतींचा वापर केला जातो. अनेक अप्रोचेस रिसर्चमध्ये डिस्कस झालेले आहेत. ह्यांना रिसर्चमध्ये आपण मॅक्रो बेस्ड अप्रोचेस असंही म्हणतो. ह्या पीडीमध्ये किंवा या प्रोफेशनल डेव्हलपमेंट मॉड्यूलमध्ये आपण अशाच एका रिसर्च बॅक्ड अप्रोचवर फोकस करणार आहोत आणि त्याचं नाव आहे टास्क बेस्ड लँग्वेज टीचिंग अर्थात TBLT. आतापर्यंत तुम्हाला ही टर्म ओळखीशी झालीच असेल. सो ह्यापुढे आपण TBLT ह्या नावाने टास्क बेस्ड लँग्वेज टीचिंग असा मी वापर करेन. आपण या मॉड्यूलमध्ये पाहूया की TBLT म्हणजे नक्की काय? टास्क म्हणजे नक्की काय? टास्क आणि ग्रामर एक्सरसाइज यांच्यात काय काय फरक आहे? व्याकरण आणि टास्क हे एकत्र कसे शिकवावेत? आणि हा अप्रोच जो आहे तो आपल्या विद्यार्थ्यांसाठी खास करून कसा उपयोगी ठरू शकतो? तर आपण जास्त वेळ न घालवता ह्या मॉड्यूलला सुरुवात करूया. मी म्हटलं तसं मॉड्यूल 1 मध्ये आपण हेरिटेज लँग्वेज लर्नर्स बद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या, की अनेक मराठी हेरिटेज लँग्वेज लर्नर्स भाषा ऐकू शकतात, समजू शकतात, पण काही वेळा बोलताना त्यांचा आपसूक इंग्रजीचा वापर करतात आणि त्याचं कारण हे त्यांच्या आजूबाजूची त्यांची शाळा, त्यांचे मित्र-मैत्रिणी, मीडिया, आपण त्यांच्या आजूबाजूच्या पूर्ण वातावरणात इंग्रजी ही डॉमिनंट भाषा असते आणि मराठीचा वापर हा अनेकदा खूप कमी वातावरणात म्हणजे घरी, आजी-आजोबा, नातेवाईक किंवा एखादा कम्युनिटी इव्हेंट इतकाच मर्यादित राहतो. आणि म्हणूनच आपल्याला शिक्षक म्हणून एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, की आपण विद्यार्थ्यांना मराठी शिकवण्यासाठी अधिकाधिक मीनिंगफुल अपॉर्च्युनिटीज कशा बरं देऊ शकतो? आणि TBLT हा जो अप्रोच आहे, हा त्याला एक प्रॅक्टिकल आन्सर म्हणून आपण म्हणू मदत करू शकतो. सो TBLT म्हणजे नक्की काय? तर TBLT म्हणजे स्टुडंट्स भाषा शिकतात बाय युजिंग म्हणजे ते लँग्वेजेस शिकतात बाय युजिंग द लँग्वेज टू कंप्लीट अ मीनिंगफुल टास्क. म्हणजे काय बरं? मीनिंगफुल टास्क म्हणजे काय? तर उदाहरणार्थ आपली जे विद्यार्थी आहेत त्यांनी मराठी वापरताना अशा गोष्टी करणं ज्या दैनंदिन आयुष्यात त्यांना एक मीनिंगफुल किंवा अर्थ आहे. फक्त गाळलेल्या जागा भरा किंवा जोड्या लावा. ह्यांचा दैनंदिन आयुष्यात ह्यांना आपण अर्थपूर्ण किंवा मीनिंगफुल ॲक्टिव्हिटीज म्हणू नाही शकत. मग मीनिंगफुल ॲक्टिव्हिटी कुठल्या? तर आपले विद्यार्थी आपण असे टास्क तयार करू शकतो, ज्याच्यात ते कोणाला तरी इन्व्हाईट करू शकतील, कसली तरी माहिती विचारू शकतील, 2 वेगवेगळे ऑप्शन्स कंपेअर करू शकतील. ते कंपेअर करून झाल्यावर एखादा डिसिजन घेऊ शकतील किंवा एखादा डिसिजन घेतल्यानंतर त्यामागची कारणं एक्सप्लेन करू शकत असतील. एखादा इव्हेंट प्लॅन करू शकत असतील. एखादी घडलेली घटना पुन्हा एकदा सांगू शकतील, की मागच्या आठवड्यात काय घडलं? किंवा एखादी आपली त्यांचा जो प्रेफरन्स असेल किंवा एखादा चॉईस असेल, तो प्रेझेंट करू शकतील. मग तो वर्गासमोर असू देत किंवा छोट्याशा ग्रुपमध्ये असू देत. ह्याचा अर्थ काय? की ह्या ज्या मी आत्ता तुम्हाला इथे स्क्रीनवरही दिसतायत, की हे ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी हे फक्त विद्यार्थी करत नाहीत. हे तुम्ही, आम्ही या सगळ्या गोष्टी दैनंदिन आयुष्यात आपण ह्या करतच असतो आणि त्याला भाषेची जोड असते. ह्याला आपण म्हणतो मीनिंगफुल ॲक्टिव्हिटी. तर ह्याचा अर्थ काय? की व्याकरण किंवा व्होकॅब्युलरी हे महत्त्वाचे नाहीयेत असं नाही. उलट व्याकरण आणि व्होकॅब्युलरी हे जे काही आपण आता टास्कची उदाहरणं बघितली, त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी एक युजफुल टूल म्हणून विद्यार्थी वापरू शकतात. आणि ह्या पद्धतीने TBLTमध्ये
लँग्वेज लर्निंग हा त्यांच्या रिअल आयुष्याशी एक जोडला जाणारा घटक बनतो. आता ह्या पद्धतीमध्ये एक खूप इम्पॉर्टंट शिफ्ट आहे आणि तो शिफ्ट काय बरं? तर आपण शिक्षक म्हणून फक्त हा प्रश्न नाही विचारूच चालत, की आज कुठला सिलेबस मधला पॉइंट शिकवायचा. काही वेळा आपण हे बघतो, की आपल्याकडे लिस्ट असते आणि अरे आज आपल्याला काय शिकवायचं बरं? तर हे शिकवायचं. तर त्या पुढे जाऊन आपण हा प्रश्न विचारतो टी मध्ये, की आपली मुलं मराठी वापरून काय काय बरं करू शकतील? फॉर एक्झाम्पल, सिलेबस मधला कुठला असा पॉइंट आहे, की लर्नर्स तो रिअल लाईफमध्ये वापरू शकतील आणि ते जाणून घेतल्यानंतर तो पॉइंट कसा शिकवायचा ह्याचं उत्तर तुम्हाला आपसुकच मिळेल. आणि ह्याचं उदाहरण मी पुढे एक 5 मिनिटात तुम्हाला देणारच आहे. सो तुम्हाला जर प्रश्न पडला असेल, की म्हणजे काय? तर जस्ट होल्ड ऑन आय वुड से, की मी 5 मिनिटात तुम्हाला हे सांगते. आता आपल्यापैकी काही जणांना प्रश्न असेल किंवा काही ठिकाणी असा एक समज होतो, की "अरे, पण आम्हाला तर मराठी पुस्तकातनं शिकवायचंय. आता टी-बी-एल-टी जर वापरायचं झालं, तर मग पुस्तकाचं काय? मग पुस्तक नाही का वापरायचं? मग मुलं आपली पुस्तकं विकत घेतात, त्यासाठी ते काही पैसे देतात. तर शाळेची आणि शिक्षकांची ही जबाबदारी आहे, की त्यांनी जर पुस्तक विकत घेतलंय, तर ते वापरायचं." तर टी-बी-एल-टीचा अर्थ पुस्तक बाजूला ठेवणे हा नाहीये. आपण पुस्तकातले जे टॉपिक्स आहेत, ते टास्कमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. उदाहरणार्थ, इथे तुम्हाला काही गोष्टी दिसतायत. तर मी हे टॉपिक जे आहेत, ते वेगवेगळ्या लेव्हलप्रमाणे आपल्या सिलेबसमधनं घेतले आहेत. तर तुम्ही फूड रिलेटेड व्होकॅब्युलरी शिकवत असाल, तर तुम्ही मुलांना मराठी शाळेसाठी एखाद्या इव्हेंटसाठी स्नॅक प्लॅनिंग करा किंवा काहीतरी संध्याकाळी आपल्यासाठी पिकनिक आहे, तर पिकनिकसाठी एखादा मेन्यू बनवा. हा टास्क ज्यात मुलांना ती व्होकॅब्युलरी शिकलेली वापरता येईल, एक मीनिंगफुल ॲक्टिव्हिटी करता येईल, अशा पद्धतीने वापरू शकता. जर तुम्ही नातेवाईक माझ्या मते लेव्हल 3 ला नातेवाईक लेव्हल 2 आणि 3 दोघांनाही नातेवाईक फॅमिली वर्ड्स व्होकॅब्युलरी आहे. हे शिकवत असाल तर मुलं 2 रिलेटिव्हज वेगवेगळ्या पद्धतीने इंट्रोड्यूस करू शकतील किंवा मुलं एखादा खेळ खेळू शकतील, ज्याच्यात ते व्यक्तीचं, रिलेटिव्हचं नाव न घेता काहीतरी सांगतायत आणि बाकीची मुलं ते गेस करतायत किंवा मुलं 2 वेगवेगळ्या रिलेटिव्हमध्ये कंपॅरिझन करू शकतील, की माझा मामा कुठे राहतो, माझा काका कुठे राहतो, माझी आत्या कुठे राहते किंवा नंबर्स आणि मनी. आय थिंक अगेन नंबर्स आपल्या लेव्हल 1 पासनं मुलं नंबर्स शिकतात. तर ह्यामध्ये मुलं शॉपिंगसाठी बजेट ठरवू शकतात. ते Costcoमध्ये जात असतील, तर तिथे त्यांना $50 दिले, तर त्यांना काय-काय घेता येईल किंवा ऑनलाईन शॉपिंग करताना कसं डिस्काउंट्स वापरता येतील. ज्यामध्ये नंबर्स आणि अंकगणित हे त्यांच्या दैनंदिन आयुष्याशी या गोष्टी खूप काय म्हणतात ना जवळच्या आहेत आणि तिथे त्यांना आपण त्या छोट्या-छोट्या घटना वर्गात देऊन त्यांना त्या गोष्टींसाठी भाषा वापरण्यासाठी मदत करू शकतो. किंवा वेगवेगळी ठिकाणं, सण समारंभ असतील, तर सणासाठी काही गोष्टी जमा करा. काय गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत? वेगवेगळी ठिकाणं महाराष्ट्रातली मुलं शिकतात, तर त्या ठिकाणांची माहिती घेतल्यानंतर तर आपण तिकडे 2 दिवसासाठी आयटिनरी बनवा, 1 दिवसाची आयटिनरी बनवा. आयटिनरीमध्ये काय-काय बघायचं, काय-काय खायचं, कुठले-कुठले फोटो काढता येतील, कुठल्या-कुठल्या गोष्टी किंवा व्लॉग जर बनवायचा असेल मराठीतनं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मुलांना त्यांच्या आयुष्याशी जास्त निगडीत आणि जास्त जोडलेल्या वाटू शकतात. वेगळं उदाहरण डेली रुटीन हा जर विषय असेल तर आपल्या आजी-आजोबांचा इंटरव्ह्यू घेऊन त्यांचं डेली रुटीन कसं आहे? मुलांचं डेली रुटीन कसं आहे? त्यात फरक आहे का? मग असेल तर कुठला फरक आहे? कुठल्या गोष्टी सारख्या आहेत? असे पॉसिबल टास्क आणि त्याच्याशी निगडीत फॉलोअप क्वेशन्स हे आपण करू शकतो. आता प्रश्न असा आहे, की क्लासरूममधली कुठली ॲक्टिव्हिटी जी आहे ह्याला टास्क म्हणता येईल आणि टी-बी-एल-टी ह्या अप्रोचमध्ये टास्कचे फीचर्स कुठले-कुठले असतात? आता मी म्हटलं तसं, की हे जे फीचर्स आहेत, हे काही वेळेला खूप क्लिअर असतात, काही वेळेला थोडे ब्लरी असतात, की अरे, आपल्या ह्याच्यात हे आहे का? किंवा कितपत आहे?
हाही प्रश्न पडू शकतो. तर हे जे मी म्हणेन फीचर्स आहेत, हे रिसर्चने सांगितलेले आहेत. तर पहिला जो फीचर आहे तो म्हणजे मीनिंग फर्स्ट. मुलं फक्त भाषेचे नियम प्रॅक्टिस न करता, ती भाषा कम्युनिकेटिव्ह पद्धतीने कशी वापरायची आणि कम्युनिकेशन हे फक्त स्पोकन नसू शकतं. तुम्ही रिटन फॉर्म ऑफ कम्युनिकेशन इज अल्सो अ कम्युनिकेशन. सो ती फक्त नियमात न शिकता तिचा वापर कसा होईल, ह्या दृष्टीकडे आपण महत्त्व देतो. दुसरं म्हणजे रिअल किंवा रिअलिस्टिक पर्पज भाषेला असतो. मुलं जे टास्क करतात ते त्यांच्या आयुष्याशी, त्यांच्या कुटुंबाशी, त्यांच्या संस्कृतीशी किंवा त्यांच्या कम्युनिटीशी कनेक्टेड किंवा जोडलेले असू शकतात. तिसरं म्हणजे प्रत्येक टास्कच्या शेवटी एक क्लिअर आउटकम असतं आणि हे आउटकम हे फक्त त्यांनी व्याकरण बरोबर वापरलं का किंवा जोड्या लावांची सगळी उत्तरं बरोबर आली का, हे आउटकम नसतं. तर आउटकम म्हणजे त्यांनी एखादा घेतलेला निर्णय असू शकतो. त्यांनी एखादा निर्णय घेतल्यानंतर त्यामागची दिलेली कारणं असू शकतात. त्यांनी एखादी चिठ्ठी लिहिलेली असू शकते, मेसेज लिहिलेला असू शकतो. त्यांनी एखादा इव्हेंट प्लॅन केलेला असू शकतो आणि हे जे आउटकम असतं ते मी म्हटलं तसं ते फक्त विद्यार्थ्यांपुरतं मर्यादित नाही. तुम्ही, आम्ही, आपल्यासारखी माणसंही त्या गोष्टी आपल्या दैनंदिन आयुष्यात कधी ना कधी करतच असतो. चौथं म्हणजे कम्युनिकेशन किंवा डिसिजन मेकिंग. ह्या प्रोसेसमध्ये मुलांना काही वेळेला टास्क करताना एकमेकांशी बोलायला लागतं. तुम्ही त्यांना ग्रुपमध्ये टास्क देऊ शकता. पेअर ॲक्टिव्हिटी म्हणून टास्क देऊ शकता. त्यांना काही गोष्टी कंपेअर करायला लागतात. काही गोष्टींमागे कारणं द्यावी लागतात. आणि 5वं म्हणजे टास्क करत असताना लँग्वेज हा एक टूल म्हणून वापर होतो. म्हणजे भाषा ही शिकवण्याचा विषय म्हणून मर्यादित न राहता, भाषा वापरून काहीतरी काम पूर्ण करायचं आणि त्यासाठी भाषा हे कसं साधन होईल. आय होप आय एम मेकिंग इट नॉट कॉम्प्लिकेटेड. पण भाषा ही कुठलं तरी काम करताना एक साधन म्हणून कशी वापरता येईल, ह्यावर जास्त फोकस केलेला असतो. आणि हे रिसर्चने सांगितलेले टी-बी-एल-टीचे काही इम्पोर्टंट फीचर्स आहेत, की ह्या गोष्टी तुम्ही जेव्हा टास्क डिझाइन करता, त्यावेळेला तुम्हाला काय म्हणतात ना, लक्षात घेणं गरजेचं आहे. आता आपण एक टास्क आणि ॲक्टिव्हिटी मधला फरक पाहणार आहोत आणि त्यासाठी मी आपल्या लेव्हल 3 चा शाळा हा विषय निवडलाय. आय थिंक आपल्या सिलेबसमध्ये शाळा ह्या विषयाशी निगडीत मुलांना व्होकॅब्युलरी शिकवणं आणि त्यासाठी त्यांना चित्र दाखवणं, त्यासाठी म्हणजे आउटकम किंवा गोल आपण म्हणू शकतो, हे आहे की मुलांना ती व्होकॅब्युलरी आली पाहिजे. आता शिक्षक म्हणून आपण लेव्हल ॲक्टिव्हिटी ए सारखी ॲक्टिव्हिटी करू शकतो, ज्याच्यामध्ये काही इंग्रजी वाक्य दिली आहेत आणि मुलांना त्याचं भाषांतर करायचंय. अर्थात या ठिकाणी उत्तर हे ॲक्युरसी ओरिएंटेड उत्तर असेल. "धिस इज माय स्कूल" तर ही माझी शाळा आहे. हे उत्तर बरोबर आहे आणि किंबहुना हे एकच उत्तर बरोबर आहे. त्याची खूप उत्तरं नाहीयेत. त्यामुळे मुलांची उत्तरं बऱ्यापैकी सारखी असतील. आणि ह्या ॲक्टिव्हिटीचा गोल हा आहे, की त्यामध्ये मुलं करेक्ट व्होकॅब्युलरी मुलांना येतेय का? की शाळेला काय म्हणतात? वर्गाला काय म्हणतात? प्लेग्राऊंडला मराठीत काय म्हणतात? लायब्ररीला काय म्हणतात? ही व्होकॅब्युलरी त्यांना येतेय का? आणि ही व्होकॅब्युलरी तुम्ही म्हणजे मुलांना येतेय का? हे पाहण्यासाठी ही ॲक्टिव्हिटी खूप उपयोगी ठरू शकते. आता ॲक्टिव्हिटी बी काय आहे? की मुलांना एकदा व्होकॅब्युलरी येतेय किंवा ओके आता आपल्याला मुलं शिकतायत, मुलांना ही व्होकॅब्युलरीशी ओळख झालीये. मग त्याचं टास्कमध्ये कसं बरं कन्व्हर्जन करता येईल? तर तुम्ही मुलांना सांगू शकता, की विद्यार्थी त्यांच्या आदर्श मराठी शाळेचा छोटासा प्लॅन किंवा आराखडा तयार करतील. ज्या आराखड्यामध्ये शाळेत कुठल्या-कुठल्या खोल्या किंवा जागा असतील, कुठले-कुठले नियम असतील, कुठल्या-कुठल्या विद्यार्थ्यांना काय-काय करता येईल, हे ते एकतर छोट्या गटांमध्ये 2-2, 3-3 मुलांच्या किंवा पर पर्सन एक असं इंडिव्हिज्युअल ॲक्टिव्हिटी करू शकतात. आणि शेवटी त्यांनी जे काही बनवलंय, त्यांचं जे काही प्रॉडक्ट आहे, आयडियल शाळेचा त्यांचा जो प्लॅन आहे, आराखडा आहे, तो ते वर्गासमोर सादर करू शकतात. आता अर्थात तुम्हाला किती वेळ आहे, तुमच्या मुलं वर्गात किती आहेत,
ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता तुम्हाला ते सादरीकरण हवं आहे का तुम्हाला मुलांना लेखी प्रॅक्टिस देऊन मुलांना 5-6 वाक्यांमध्ये तो छोटा आराखडा लिहिणं जास्त उपयोगी ठरू शकतं? हा शिक्षक म्हणून तुम्ही घ्यायचा निर्णय. पण तुम्हाला हे कळलं असेल, हा जो टास्क आहे, ॲक्टिव्हिटी बी इज बेसिकली अ टास्क. या टास्कमध्ये मुलं व्होकॅब्युलरी तर आपसूक वापरतातच आहेत. ते व्याकरणही वापरत आहेत. पण मुख्य आउटकम हा फक्त व्होकॅब्युलरी आणि व्याकरण न राहता शाळेचा प्लॅन बनवणं आणि एखादी युजफुल लिस्ट तयार करणं, नियमावली बनवणं आणि त्यामागचे चॉईसेस एक्सप्लेन करणं, हे मुख्य आउटकम आहे. आणि म्हणूनच एक्सरसाइजमध्ये म्हणजे ॲक्टिव्हिटी ए सारख्या एक्सरसाइजेसमध्ये भाषा ही केंद्रस्थानी असते आणि टास्कमध्ये भाषेचा वापर करून एखादं मीनिंगफुल काम कसं करता येईल, हा दृष्टिकोन केंद्रस्थानी असतो. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत आणि दोन्ही गोष्टी वर्गात कशा वापरल्या जातील हे आपण पुढच्या मॉड्यूलमध्ये माझ्या मते मॉड्यूल 4 मध्ये आपण हे डिटेलमध्ये जाणून घेऊया. पण सांगण्याचा म्हणजे ह्या तुलना करण्यामागे उद्देश असा आहे, की ॲक्टिव्हिटी ए करून न थांबता ॲक्टिव्हिटी बी ज्याच्यामध्ये ती ॲक्टिव्हिटी मुलांना भाषा वापरण्याच्या संधी देते, दॅट इज बेसिकली टी-बी-एल-टी, टास्क बेस्ड लँग्वेज टीचिंग. आता पुढचा प्रश्न हा आहे, की टी-बी-एल-टी आपल्या मराठी शाळेतल्या मुलांसाठी का बरं युजफुल आहे? तर आपल्या शाळेतली जी मुलं आहेत, त्यांच्या मराठी वापरण्याच्या अपॉर्च्युनिटीज ह्या अत्यंत मर्यादित असतात. आपण जसं म्हटलं तसं, की खूप कमी ठिकाणी त्यांना खरोखर मराठी बोलायची संधी मिळते. टी-बी-एल-टी ही मराठी भाषेला त्यांच्या रिअल डे टू डे लाईफशी कनेक्ट करू शकते. म्हणजे एखाद्या फॅमिली WhatsApp ग्रुपवर ते मेसेज लिहू शकतात. आजी-आजोबांचा इंटरव्ह्यू घेऊ शकतात. कम्युनिटी इव्हेंटसाठी एखादी अनाउन्समेंट तयार करू शकतात किंवा इंडिया ट्रिप जर प्लॅन झाली असेल, तर त्यासाठी पॅकिंग लिस्ट बनवू शकतात. एखादा सण येत असेल, तर त्या सणासाठी कुठल्या-कुठल्या गोष्टी लागतील, याची यादी बनवू शकतात. म्हणजे थोडक्यात काय, तर टी-बी-एल-टी मुलांना बोलण्यासाठी कारण देते. मराठीत बोला हे सांगण्याऐवजी ही समस्या आहे आणि ही समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला मराठीचा वापर करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही मराठीत तुमची चॉईस, तुमचा प्रेफरन्स एक्सप्लेन करा, मराठीमध्ये लिस्ट तयार करा, मराठीमध्ये काही कारणं द्या आणि ह्या सगळ्यामुळे मुलं भाषा आपसूक वापरतात आणि आपल्याला भाषा वापरण्यासाठी वेगळे नियम बनवायची गरज पडत नाही. आता एक शेवटचा म्हणजे ही आता आपल्या शेवटची स्लाईड आहे आणि टी-बी-एल-टीमध्ये एक खूप कॉमन मिसअंडरस्टँडिंग आहे आणि ते म्हणजे मग टास्क करायचं तर मग व्याकरणाला काहीच महत्त्व नाही का? आपण जे पुस्तकात आपल्या व्याकरणाचे काही एक्सरसाइज आहेत, व्होकॅब्युलरी आहे, ते शिकवायचंच नाही का मग? तर तसं नाहीये. टी-बी-एल-टीमध्ये व्याकरणही तितकंच महत्त्वाचं आहे. पण व्याकरण हे फक्त आयसोलेटेड रूल्स म्हणून न शिकवता त्याचा मीनिंगफुल यूज कसा केला जातो, ही जी जोडणी आहे, हा जो ब्रिज आहे, तो टी-बी-एल-टी मध्ये खूप जास्त महत्वाचा आहे. उदाहरणार्थ स्टुडंट ट्रिप प्लॅन करत असतील, तर त्यांना फ्युचर टेन्सची गरज लागू शकते. म्हणजे तुम्ही जेव्हा काळ आय थिंक 4थ्या लेव्हलला काळ हा विषय आहे, तेव्हा त्या मुलं कुठे जाणार आहेत, काय घेणार आहेत, काय-काय ॲक्टिव्हिटीज करणार आहेत. मुलं आपसुकच काळ वापरतायत. पण त्याच्यात ते काहीतरी मीनिंगफुल करतायत. स्टुडंट्स लोकांचे बेसिकली डिस्क्राईब करत असतील कोणाला त्यांनी त्यांच्या शाळेतल्या मुलांना किंवा त्यांच्या मित्र-मैत्रिणींना, तर त्यामध्ये आपसुकच विशेषणं लागतात, लिंग येतं. एखाद्या गोष्टीसाठी इन्स्ट्रक्शन्स देत असतील, तर त्याच्यामध्ये इम्पेरेटिव्ह टेन्स जो आहे, की या, बसा, कृपया, असं-असं करा, ह्या भाषा पद्धतीचा वापर केला जातो. 2 वस्तू कंपेअर करत असतील, तर कंपॅरेटिव्ह भाषेचा वापर केला जातो. आणि ह्या सगळ्यामुळेच व्याकरण शिकवायचेच आहे, पण मुलांना ते व्याकरण कशासाठी वापरायचे हे स्पष्ट झाले तर अधिक छान. आणि ह्या आय थिंक ऑन धिस नोट मी सांगेन, की आपलं हे मॉड्यूल 2 आपण इथे थांबूया. या मॉड्यूलचा टेक अवे असा आहे, की आपलं जे पुस्तक आहे, जे आपण
सगळ्याच वर्गांसाठी वापरतो BMMचं, तर त्या टेक्स्टबुक टॉपिक्स हे एक्सरसाइजेस म्हणून न ठेवता आपण त्यांना मिनिंगफुल टास्कमध्ये कसं रूपांतर करू शकतो आणि अशा टास्कमुळे आपल्या शाळेतल्या मुलांना भाषा ही रिअल लाईफ पर्पजेससाठी कशी वापरायची संधी मिळते हे आपण या मॉड्यूलमध्ये बघितलं. थँक्यू.